मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 27,33,000चे 140 मोबाईल जप्त, 2 आरोपी अटकेत। मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मोठी कारवाई करत मोबाईल संच चोरीच्या 2 गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे। या कारवाईत सटाणा आणि नाशिक शहरातून चोरीला गेलेले तब्बल 27,33,960 रुपये किमतीचे 140 मोबाईल संच जप्त करण्यात आले असून 3 आरोपी निष्पन्न झाले आहेत। त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी सटाणा येथील एका मोबाईल दुकानातून चोरी झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच 10 जानेवारीच्या रात्री नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या गोदामाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी नवे कोरे मोबाईल संच असलेला एक बॉक्स लंपास केला होता। या दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू होता। तपासादरम्यान संशयित मुस्तफा अन्सारी यांनी चोरी केलेले मोबाईल संच विक्रीसाठी मालेगावातील म्हाळदे शिवार येथे राहणाऱ्या मोहम्मद हनीफ याच्याकडे दिल्याची कबुली दिली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनीफच्या घरावर छापा टाकला असता सटाणा व नाशिक येथून चोरी करण्यात आलेले एकूण 140 मोबाईल संच आढळून आले। पोलिसांनी हे सर्व मोबाईल जप्त केले आहेत। या प्रकरणी मुस्तफा अन्सारी व मोहम्मद हनीफ या दोघांना अटक करण्यात आली असून फरार संशयित मेहताब अन्सारी याचा शोध पोलीस घेत आहेत। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकात उपनिरीक्षक दत्ता कांभिरे तसेच चेतन संवत्सर, सुभाष चोपडा, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, योगेश कोळी, विनोद टिळे व दत्तात्रय माळी यांचा समावेश होता। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, मालेगाव।